राम राम मंडळी, भन्नाट गप्पामध्ये स्वागत आहे. मित्रांनो, खूप दिवस झाले आपण व्हिडिओ बनवला नव्हता. आज बनवतोय. त्याचं स्पेशल कारण आहे, आज मी आलोय हयात ग्रँड हॉटेलला विमाननगरला. आणि येण्याचं कारण खूप विशेष आहे. मी एका विशेष व्यक्तीसोबत आलोय. त्या व्यक्तीची ओळख करून देण्यासाठी त्याचा आवाजच पुरेसा आहे. खूप जे माझे सिंहगडचे मुलं आहेत ना, मित्र आहेत, तर ते नक्कीच ओळखतील. नाव सांगा तुमचं. मी कॅमेरा नाही फिरवणार, नंतर फिरवतो. नमस्कार लेडीज अँड जेंटलमन, आय एम विशाल कुमावत. बरोबर ओळखलात मित्रांनो. हे आहेत आपले सर्वांचे लाडके अँकर विशाल कुमावत. आपले सिंहगड कॅम्पसचे जे काही ओजी अँकर्स आहेत त्यापैकी एक वन ऑफ दी बेस्ट आणि माझे इन्स्पिरेशन म्हणायला हरकत नाही. तर आज व्हिडिओग्राफी करण्यासाठी आम्ही ह्या इव्हेंटला आलो आहे. अँकरिंग करण्यासाठी विशाल दादा आलेला आहे. जरा जास्तच सांगतो बरं का, एवढं पण नाही. इतकी इज्जत तो मेरे इतना अच्छा तो मेरी माने भी मेरे के लिए नहीं बोला यार. नाही, खरं आहे मित्रांनो. तुम्हाला माहिती, मी खोटं कधी बोलत नाही. खोटं कधी बोलत नाही, खरं कधी सांगत नाही. मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच, हे बघा, जेवण. विशाल दादा, काय आवडतं तुला प्रत्येक इव्हेंटमध्ये जेवण? मला इव्हेंटचं जेवण आवडत नाही. पहिली गोष्ट काय, इव्हेंटचं जेवण आवडत नाही, कारण आधी आवडायचं, खूप खाऊन झालं. आता त्याची टेस्ट लागते. काही काही ठिकाणचं इव्हेंटचं चांगलं असतं. आज हयातला आलेलं, हयातचं जेवण चांगलं असतं. लाईव्ह काउंटर जे वेळेला लावतं ना साजी, त्यावेळेला एक नंबर जेवण. त्या लाईव्ह काउंटर नाही लावलं, पण ठीक आहे. पूर्ण जेवणामध्ये तेच असतं. पनीर, काय लबाबदार, पनीर टिक्का, ते इकडे पण तेच आहे. नाही, डेझर्ट्स थोडं वेगवेगळं असतं. डेझर्ट डेफिनेटली ट्राय करतो मी. पण आज ढाबेवाली दाल और चावल हे दोन गोष्टी आहेत जे मला. ढाबेवाली दाल तर आवडते, कधी घेतलेलं आणि संपवलेलं आहे, पोट फुल झालेलं आहे. त्याचा विषय असा आहे, दादाला ढाब्यावरती जायला वेळ मिळत नाही. मग रोज इव्हेंट्स करतो, हॉटेल्स वगैरे. मग आता हॉटेलमध्ये जाऊन धाब्यावरचं जेवण खायचं, तो फील जो घेतो तो वेगळाच आहे. बरोबर का नाही? काही व्यस्त बिझी शेड्यूल आहे खूपच, त्याच्यामुळे. बाकी काही नाही. बरं, कुठल्याही इव्हेंटचा मला स्पेशली तुला विचारायचं, कुठल्याही इव्हेंटचा तुझा आवडता सेगमेंट कुठला असतो? तर सगळ्यात आवडता सेगमेंट तो असतो ज्यावेळेला सगळे समोर असतात, गेममध्ये पार्टिसिपेट करत असतात किंवा माझ्या गोष्टींना टाळ्या वाजत असताना. प्रत्येक सेगमेंट म्हणजे सेगमेंट ॲज इन, मी एक अँकर आहे. ओके. तर अँकरचं असं काही सेगमेंट नसतो, अँकरचा पूर्ण इव्हेंट असतो. ओके. कारण अँकर ह्या सेगमेंटमध्ये ज्या लोक असतात त्यांना एकत्र बांधून एक फ्लोमध्ये इव्हेंटला एन्श्योर करत असतो जातो इकडे. तर तेच काम मी पण करतो. मी अँकरच आहे. तर सेगमेंट असं नाही, पण ज्यावेळेला लोक फुल एन्जॉय करत असतात, स्पेशल डान्स फ्लोअरवर असतात, मी पण खूप मजा करतो. आणि तुझे स्पेशली ते चॅलेंजेस आज आपण दोन जी भाई, आज आम्ही सह्या चॅलेंज केलेलं आहे. बापरे, इथले बेसुरे लोक. आणि मित्रांनो, कधी जर तुम्हाला विशाल कुमावत या सरांचं कधी जर तुम्हाला लाईव्ह इव्हेंट बघता आला ना, तुमचं खरंच भाग्य येते. कारण हे आमचं पण, आमच्या अँकरिंग टीमचं स्वप्न होतं की विशाल भाई याचा इव्हेंट बघायचा आहे, एकदा तरी उपस्थिती लावायची. आता मी तर प्रत्येक इव्हेंटला जातोच आहे त्यांच्यासोबत. तर खरंच खूप मोठी गोष्ट आहे. जास्तच लाल BYL, हां BYL राईट. जेवण फुल झालं होतं त्याच्यामुळं. तर BYLचा हा इव्हेंट होता. त्यांचं इन्स्टॉलेशन सेरेमनी होतं की जे जुने प्रेसिडेंट आहेत ते माजी ते आजी असं तो इव्हेंट होता की त्यांना हस्तांतर करायचं होतं पद वगैरे. मी जास्तच मराठी बोलायला नाही का. तर असा तो इव्हेंट होता. त्याच्यात आज भरपूर काय काय शिकायला मिळालं. खूप छान इव्हेंट झाला दरवेळेस सारखाच. कारण अँकर स्वतः विशाल होता. विशालची खरंच खूप प्रेझेन्स ऑफ माइंड मला विशालचं खूप आवडतो. तर विशाल गेला डेझर्ट आणायला. चला तुम्हाला पण दाखवतो इथलं जेवण आता यावेळेसचं. मागचे काही इव्हेंटचे तुम्हाला जेवण बघायला भेटले नाही, सॉरी फॉर दॅट. तेव्हा मोबाईल नव्हता माझ्याकडे चांगला, म्हणजे माझा जो जुना मोबाईल होता तो खराब झाला. तर त्याच्यामुळे आपले ब्लॉग्स वगैरे यायचे थोडे थांबले होते. पण आता दाखवूयात. हॅलो, टेस्ट करो. मेरा भी ब्लॉग चालू आहे. हम दोनों ब्लॉग कर रहे हैं एक दूसरे का. तर विशाल भैया घेऊन आलाय डेझर्ट. इसका संदेश नाम आहे डेझर्टचं नाव संदेश आहे. मी पण घेऊन येतो संदेशला. अगर आप देख सकते हो तो देख लो. या ठिकाणी मी आणलेला आहे फ्रूट केक आणि त्यासोबत संदेशला आणलं आहे. ओके भाई, मैं कुछ ज़्यादा ही लाया है. मला एक पिझ्झा झाला आहे बस. सो दिस फ्रूट कस्टर्ड मी तुला सांगेल हे खूप छान आहे. फ्रूट कस्टर्ड इज गुड. ओके.
संदेश, ट्राय इट फॉर युअर सेल्फ. संदेश म्हणजे पेढा. ॲट युअर ओन रिस्क का? पेढा आहे होय. पेढा आहे. ओके. आणि ये वाला चॉको ट्रफल आहे, समथिंग आहे. चॉकलेट केक आहे, चॉकलेट केक आहे. ॲज एक्सपेक्टेड डेझर्ट भारी होतं का नाही? संदेश चांगला नाही आहे, पण फ्रूट कस्टर्ड एक खरं सांगू का मित्रांनो, आतली गोष्ट आहे, संदेशपेक्षा आपल्या कुंतलगिरीचा पेढा लय भारी लागतो. खरं सांगतो, जास्तच खरं बोललं का? एकदम खरं, गरजेचं आहे. संदेश खाऊ बघा. संदेश खाऊ नका, संदेशला संदेश पाठवू. दादा त्याचा लातूरचा किस्सा सांगतोय. कंटिन्यू सांग. काय झालं माहिती का, लातूरला गेलेले इव्हेंटला. आता लातूरमध्ये एवढे भारी हॉटेल्स नाही आहे, नॉर्मल आहे. एवढं आपलं नॉर्मल इथल्यापेक्षा पुण्यापेक्षा तरी कमीच आहे. हां, नॉर्मल इथलं भारी म्हणजे ओके असतं. हां, ठीक आहे. तर गेलो होतो तिकडे आणि सकाळी 7-8 वाजता ते इव्हेंट मॅनेजरला कॉल करणं मला काही वाटलं नाही, कारण मला भूक लागली होती आणि मला नाश्ता करायचा होता, ब्रेकफास्ट करायचा होता. मी सकाळी जरा झालो होतो तिकडे 5 वाजता. मग तिकडनं मी गेलो नाश्ता करायला असं शोधायला जसं, तर मी पोहे घेतले. पोहेवरती त्यांनी असं दही टाकून दिलं. हे क्या अलगही प्रकार आहे. पैसे मी खाल्ला. त्या दिवसापासून दही पोहे माझे फेवरेट आहे. पुण्यात सुद्धा कोणी असे एवढे चांगले दही पोहे देत नाही. आणि मी त्याचा व्हिडिओ वगैरे काढलेले, फोटोज वगैरे सुद्धा इतके आवडलं होते मला दही पोहे. हा कॉन्सेप्टच आवडला. त्याच्या आधी मला सांबार पोहे आवडायचे पुण्यातले, पण दही पोहे समोर सगळं फेल. म्हणजे दादा मराठवाड्याचा फॅन झाला लातूरला येऊन आपल्या मराठवाड्यातून. बास, अजून काय पाहिजे? पुण्याचे लोक, नाशिकचे लोक मराठवाड्यातून फॅन होत आहेत मराठवाड्याचे म्हणल्यावर बास. बरोबर आहे का नाही? बरोबर, 100%. मराठवाड्यात ऊन जास्त राहतं. मराठवाड्यात एकच प्रॉब्लेम, ऊन खूप असतं. मित्रांनो, हे आहे या ठिकाणचं याचं डायनिंग हॉल, जिथे आम्ही इव्हेंट करतोय तिथला डायनिंग हॉल आहे. वेगवेगळ्या डायनिंग हॉल आहेत ऑलरेडी, म्हणजे त्यांचा टायमिंगही वेगवेगळा आहे. आणि इकडे विशाल भैया पुन्हा एकदा व्हिडिओज काढतोय. मित्रांनो, मिडल क्लास मुलगा जेव्हा फर्स्ट टाईम असा एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये येतो तेव्हा काय रिॲक्शन असते? विशाल भैयाला विचार. विशाल भैया, माझी रिॲक्शन कशी होती मग अशी तर तशी रिॲक्शन झाली होती. ह्यांचे वॉशरूमसुद्धा बघा. स्पेस इज लक्झरी. जेवढा मोठा स्पेस असतो ना, ते बाथरूम मध्ये पुरी बारात सो जाएगी. अब स्पेस देखो, स्पेस देखो सर. हे बघा, इथे होता इव्हेंट. इथेच विशाल भाईने अँकरिंग केली आणि खूप छान असं होस्ट केला आजचा इव्हेंट. हे आहे इन्स्टॉलेशन सेरेमनी ऑफ ब्रदरहूड यूथ विंग. अच्छा, विंग होतं, सॉरी, मी तुम्हाला लिव्हिंग असं काय विषय? येस, नक्कीच. अरे विशाल दादा, मोबाईल त्यासाठीच घेतलाय मी, तुझा व्हिडिओ काढण्यासाठीच घेतला. ते माझ्या आयुष्यात मी ब्लॉगच्या नंतर एडिट करेल ना. चालेल मित्रांनो, भेटूयात अशा भारी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या, बाय बाय.